आता हे बेसिकली असे दोन लार्ज प्रकारचे गल्स आहेत. दट्स कॉल्ड पलाशस गल आणि येलो लेग गल आहे. अगेन अ स्पीशीज दॅट हॅव टेकन इन ठाणे क्रीक मध्ये आहे. सो पलाशस गल असं आहे की आपल्याकडे रेसिडेंट स्पीशीज आहे विथ लोकल मायग्रेशन सीन. आणि येलो लेग गल्स जे आहेत हे लार्ज गल्स आहेत जे आपल्याकडे मिडल ईस्ट आणि इराण इस्रायल त्या साईडला ब्रीड करतात. अगेन ए स्पीशीज विच इज क्वाईट कॉमन अराउंड द एंटायर एरिया. आपण नेहमी सीगल सीगल असं कॉमनली बोलतो, बट विदिन सीगल देर आर सो मेनी स्पीशीज विदिन मुंबई रिजन जे आपल्याला बघायला मिळतात. म्हणून मी हे दोन एका फ्रेममध्ये आणलेत की ज्याच्यामध्ये क्लिअरली बिहेवियर दिसतं. पलाशस गल असं आहे की इट्स कन्सिडर्ड वन ऑफ द लार्जेस्ट गल्स ऑफ एशिया. आणि त्याला कुठच्याही प्लुमेजवर तुम्ही बघाल तर त्याच्या डोक्यावरती हे जे ब्लॅक पॅटर्न जे आहे, हे ब्लॅक हेड पॅटर्न जे आहे ते मोस्ट ऑफन कुठच्याही एजमध्ये तुम्हाला सहज बघता येतं. Whereas when you compare any of the large eagles, they would rarely show a black head unless they are into a breeding area. So that's a difference. Moving on, I've covered some waders over here. Species they identify करायला almost becomes a challenge कारण they all look exactly same. You know, they all have the brownish color, the legs, their beak, it pretty much looks the same thing. But then once you start spending more and more time, जसा तुम्ही त्याच्यावर टाइम स्पेंड करता, you know, when you start differentiating them from one species to another, एकापासून दुसऱ्यांना सेपरेट करायला जातात तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो सहज तुम्हाला बघता येतो. आपण एक छोटासा क्विकली आपण अंडरस्टँड करूया. सो या चार स्पीशीज मध्ये तुम्ही बघू शकता की चारही स्पीशीज मध्ये थोडाफार एक फरक आहे. द मोस्ट कॉमनेस्ट थिंग अबाउट ऑल द फोर स्पीशीज इज दॅट दे ऑल हॅव अ युनिफॉर्म ब्राउनिश कलर ऑन देअर बॅक एरिया. बिल मध्ये पण डिफरन्स आहे प्रत्येक बर्डच्या याच्यामध्ये. लेग मध्ये सुद्धा डिफरन्स आहे. इनफॅक्ट कलर ऑफ द लेग इज ऑल्सो अ डिफरन्स अमंग ऑल द फोर स्पीशीज. ऑन द टॉप जो आहे, ऑन द टॉप लेफ्ट जो बर्ड आहे दॅट्स कॉल्ड अ मार्श सँडपायपर. स्पीशीज ज्याला ओळखण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आहे दॅट द बर्ड अपियर्स टू बी मोर व्हाईटिश इन कलर. जेव्हा तुम्ही फील्डमध्ये कधीही बघाल तेव्हा त्याचा एक व्हाईटिश कलर जो आहे स्पेशली नेक आणि बेली एरियामध्ये तो खूप सडनली स्टँडर्ड होतो ॲज कम्पेअर टू एनी अदर बर्ड. आणि त्याचे जे बिल आहे दॅट अपियर्स टू बी लाईक अ फाईन नीडल. एक छोटीशी मीडियम साईज बिल असते दॅट अपियर्स टू बी अ फाईन नीडल. अ मीडियम साईज बर्ड अगेन. देन कमिंग टू द नेक्स्ट स्पीशीज ऑन द राईट साईड टू दॅट इज अ वुड सँडपायपर. एक्झॅक्टली एखाद्या लाकडावरती कसं एक चेकर्ड पॅटर्न असतं, यु नो, एखाद्या लाकडावर तुम्ही कधी पण ऑब्झर्व कराल एका वुडन बाकवर, तर कसं एक चेकर्ड पर्टिक्युलर पॅटर्न असतं एक्झॅक्टली त्याच्या बॅकवरचं पॅटर्न असतं. म्हणून त्याला वुड सँडपायपर असं बोलतात. त्याचा पॅटर्नच असं आहे की त्याच्यामुळे त्याला आयडी करायला इझी पडतं. एक प्रॉमिनंट बेल्ट साईज पण मिडियमच असते आणि क्वाईट कॉमन आहे. सहज बघायला मिळणारा असा बर्ड आहे. मुव्हिंग डाऊन टू द लेफ्ट बर्ड जो हा आहे, दिस इज अ ब्लॅक टेल गॉडविट. तुम्हाला फ्लाईटमध्ये जे ब्लॅक टेल असतं ते प्रॉमिनेंटली दिसतं. पण असं जर बर्ड फीड करत असेल तर इट्स क्वाईट रेअर टू यू माईट कम अक्रॉस इट. अगेन याचा आयडी करायला सोपं आहे. द बर्ड अपियर्स टू बी क्वाईट बिगर इन साईज आणि त्याचं बिल आणि त्याचा लेगचा जो लेंथ आहे दॅट इज क्वाईट ह्यूज. सो द मोमेंट यू सी दिस पर्टिक्युलर बर्ड ऑटोमॅटिकली क्लिक होतं की अरे त्या बर्डची बीक आणि लेंथ ऑफ द लेग्स आहे ते कम्पॅरेबली मच लॉंगर आहे. त्याच्या बीकचा कलर आहे मोर पिंकिश. पण यू कॅनॉट रिलाय ऑन द कलर ऑफ द बीक ऑर द कलर ऑफ द लेग कारण हे चिखलामध्ये जेव्हा फीड करत असतात तेव्हा मोर ऑफन त्यांच्या बीक आणि पायावरती चिखल चाचून त्याचा कलर जातो. सो इट्स इम्पॉर्टंट टू लुक ॲट अदर फीचर्स ऑल्सो. युनिफॉर्मली ओव्हरऑल कलर असतात. अँड ऑन द राईट साईड दॅट वी हॅव इज अ कॉमन रेड स्टँग. अगेन ए स्पीशीज ज्याचा पायाचा कलर वर त्याचा आयडिया आहे कॉमन रेड स्टँग. बीक पण तुम्ही बघू शकता. बीकचे दोन कलर्स आहेत, ब्लॅक इज ॲट द टिप अँड द रेडिश इज ॲट द बेस ऑफ द बीक. ऑल दीज फोर स्पीशीज तुम्ही ऑब्झर्व करायला या चौघांमध्ये जो कॉमन रेड शँक आहे त्याचं ब्रीडिंग जे होतं ते हिमालयनमध्ये होतं. सो नेपाळ, ऑल द वे टू लडाख, ऑल दीज एरियाज. ब्लॅकटेल गॉडवेट्स अँड ऑल आर मोर टुवर्ड्स चायना एरिया, मोर टुवर्ड्स मेडिटेरियन सी त्या एरियाजमध्ये होतं. सम ऑफ दीज बर्ड्स, सम आर सँडपायपर आर सम ऑफ दीज स्पीशीज आर नोन टू कम ऑल द वे फ्रॉम आर्टिक सर्कल ऑल्सो. वुड सँडपायपर्स ऑल्सो मोर टुवर्ड्स जर्मनी, स्पेन त्या लाईनीमध्ये आहेत. मोर टुवर्ड्स रशिया एरिया तिकडचे बर्ड्स आहेत. Moving on, some colorful waders that we look at it. On the left side, we have the oyster catcher, Eurasian oyster catcher, and American oyster catcher करून पण एक species आहे आपल्याकडे. So this is a Eurasian oyster catcher. Speciesला नाव oyster catcher दिलंय कारण त्याचं फिडिंग जे आहे ते ऑयस्टर्सवर असतं मेजॉरिटी. पण असं काही जरुरी नाही की तो नेहमीच ऑयस्टरवर फीड करतो. इट ऑल्सो इज नोन टू फीड ऑन स्मॉल फिशेस ॲज वेल एज ऑन द क्रॅब्स ऑल्सो. आयडी करायला बऱ्यापैकी सोपं आहे. याचं ब्रीडिंग रेंज जे आहे ते मोर टुवर्ड्स इस्रायल, फ्रान्स या ठिकाणी आहे. तर तिकडनं तो आपल्याकडे मायग्रेट करून येतो. त्याच्यानंतर खाली राईट साईडच्या फ्रेममध्ये जे बर्ड्स आहेत दॅट्स कॉल्ड रडी टर्न स्टोन. रडी बेसिकली बिकॉज ऑफ द रेडिश
द ब्रिक रेड कलर जो त्यांना आहे. अँड इट्स कॉल्ड अ टर्न स्टोन बिकॉज त्याचा एक बिहेवियर आहे की तो प्रत्येक दगडाला असं टर्न करतो, म्हणजे उचलत नाही, बेसिकली जस्ट टर्न करून त्याच्या खाली जे लोअर वर्टिब्रेट्स आहेत त्याच्यावरती फीड करतो, म्हणून त्याला रेडी टर्नस्टोन बोलतात. यू कॅन ऑब्झर्व द साईज ऑफ द बीक बिटवीन बोथ ऑफ दीज टू बर्ड्स. कसं अडॅप्टेबिलिटी आहे. Then, as we looked at it, these are the birds which long legs, quite interesting beak. जसं आपण ब्लॅक टेल गॉडविट बघितलं तसा हा बार्ड टेल गॉडविट आहे. तुम्ही टेलच्या एरियामध्ये छोट्या छोट्या ब्लॅक डॉट्स किंवा लाईन्स तुम्हाला सहज बघायला मिळतील. हेन्स इट्स कॉल्ड अ बार्ड टेल गॉडविट. स्पीशीज नॉट दॅट कॉमन अक्रॉस मुंबई रिजन, पण आपल्याकडे काही रेकॉर्ड्स आहेत. हा अक्षीचा फोटो आहे. त्याच्यानंतर टेरेक्स सँड पायपर. या दोन्ही बर्डमध्ये एक गोष्ट तुम्ही सहज कॉमनली बघाल तर दोघांचे बिल आहे त्याचा एंड जे आहे ते स्लाइटली अपकर्व आहे. सो दॅट्स अ व्हेरी युनिक फीचर अबाउट दिस पर्टिक्युलर बीड, कारण त्यांचं फीडिंग पॅटर्न तसं आहे. दॅट्स द रिझन दे हॅव दॅट पर्टिक्युलर अँगल कर्वेचर ॲट द टिप ऑफ द बिल. टेरेक्स सँडपायपरला आयडी करायचं जे टेक्निक आहे, नॅचरली द बिल स्टँड्स आउट ऑरेंजिश कलर अँड द लेग्स actually stands out quite easily. Again, a bird species which prefers more of a coastal area as compared to any freshland water bodies. सो सहज तुम्हाला कुठच्याही कोस्टला तुम्ही जाल, बीचला जाल तर तुम्हाला बघायला बऱ्यापैकी मिळतो. बोथ द बर्ड्स आर हार्डकोर मायग्रेटरी. इनफॅक्ट ब्लॅक बॅटल गॉडवेट जे असे they are known to fly around 11 to 12,000 kilometers non-stop. In fact, there was a research that was carried out where a bird which took a flight all the way from Amsterdam and it did a non-stop flight to New Zealand around 11 to 16,000 kilometers non-stop flight केलेलं. पण आपल्याकडे जे बाटल गॉडवेट्स येतात ते मोस्टली आर्टिक सर्कलच्या एरियामधून येतात. Terex sandpiper is again a bird which breeds in Arctic Circle area. Then few more modifications in the beak. This is called a curlew sandpiper. काही वेटलँड स्पीशीज असे असतात की त्यांच्यामध्ये प्लुमेज डिफरन्स असतो. जसं आपल्यामध्ये कसं आपण वी ड्रेस अप टू इम्प्रेस अवर ऑपोजिट सेक्स. सिमिलरली इन द बर्ड्स they have to appear very attractive. So in order to appear attractive, they come up in something called as a breeding plumage, or we can call it as a summer plumage, and a non-breeding, which is called the winter plumage. आपल्याकडे जेव्हा हे बर्ड्स येतात तेव्हा ते त्यांच्या विंटर प्लुमेज मध्ये असतात. दॅट्स द रिझन दे अपियर टू बी मोर ब्राउनिश और ड्रॅप ग्रेइश इन कलर. वेन दे गो टू देअर ब्रीडिंग ग्राउंड्स विच इज नॉर्मली इन समर्स अँड ऑल, तेव्हा त्यांचा कलर मोर अट्रॅक्टिव्ह होतो. सो हा कर्ल्यू सँडपायपर रस्टी रेडिश कलरचा असतो. खूप एक महत्वाचं, देर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वाय द पर्टिक्युलर बर्ड अपियर्स टू बी मोर रेडिश इन कलर. कारण जेव्हा तो ब्रीडिंग ग्राउंडवर जातो आर्टिक सर्कलमध्ये, तर तिकडे जो आहे तो नेस्टिंग साईड जी असते, त्या नेस्टिंग साईडमध्ये तुम्ही जर बघाल तर तिकडचं जे लोअर श्रब्स किंवा तिकडचं व्हेजिटेशन असतं ना, त्या व्हेजिटेशनचं ग्रास जे आहे, त्या ग्रास किंवा तिकडचे छोटे छोटे श्रब्स आहेत त्यांचा पण कलर असा रस्टी रेडिश कलरमध्ये असतो, or they are more towards brownish color. That's the reason these birds, when they are on the nest, they get very easily camouflage over there. त्याच्यामुळे त्यांचा कलर तसा आहे. That's the reason वेडर्स मध्ये मोस्टली इट इज रस्टी और रेडिश या प्लुमेज मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मायग्रेटरी बर्ड्स बघायला मिळतात. अँड a very unique thing about a curlew sandpiper, because of its name तुम्ही ऑब्झर्व करू शकता की त्याचे बीक जे आहे ती स्लाइट कर्वेचर त्याला आहे, म्हणून त्याला कर्ल्यू सँडपायपर असं बोलतो. Then this is a Eurasian curlew. खूप मोठा बर्ड आहे. It's quite a huge bird, around a feet and above. And naturally, because of the curvature of the bill, it's called a Eurasian curlew. Again, a species which is known to breed all the way in the parts of Arctic Circle मध्ये breed करून आपल्याकडे migrate करून येतो. Then coming back to our basics, wetland birds मध्ये आपल्याकडे पॉन्ड हेरन आहेत. क्वाईट कॉमन, तुम्ही कुठच्याही नाल्यामध्ये सहज बघता येतं. इनफॅक्ट हा जो प्लुमेज आहे जो तुम्हाला बघायला मिळतो, हा पॉन्ड हेरनचा ब्रीडिंग प्लुमेज आहे. नंतर आपण नेहमी त्याला बघतो तो इट्स मोर ब्राउनिश इन कलर आणि असं हे स्टिक्स पॅटर्न असतात मोर ऑफन. हा पॉन्ड हेरन आहे लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला जो आहे त्याला लिटिल ग्रीन हेरॉन किंवा स्टार्टेड हेरॉन असं आपण बोलतो, तो स्पीशीज आहे. Then naturally the egrets, a very beautiful bird and something that we have been seeing all our childhood also. हा ग्रेटर इग्रेट आहे त्याच्या नेस्टिंग साईटवर. तुम्ही बघू शकता की ड्युरिंग ब्रीडिंग हे त्याच्यावरती एक स्पेशल पर्टिक्युलर फेदर्स येतात, इग्रेट फेदर्स येतात. आणि देर वॉज अ टाइम ड्युरिंग द ब्रिटिश एरा वेन द क्वीन यूज टू वेअर, तिचं जे कॅप असायचं त्याच्या कॅपवर हे फेदर्स तिचा प्रेफरन्स असायचा. सो जस्ट टू एन्शुअर दॅट दीज पर्टिक्युलर फेदर्स जे हे फ्लफी फेदर्स आहेत, जे ब्रीडिंग प्लूम्स आहेत, हे कलेक्ट करण्यासाठी लॉट ऑफ दीज इग्रेट्स वेर ऍक्च्युअली किल्ड. आणि जस्ट सो दॅट द क्वीन कॅन ऍक्च्युअली हॅव वन ऑफ दीज फेदर्स, ब्युटिफुल फेदर्स इन द रॉयल फॅमिली. So now it has stopped, but thankfully it has completely been stopped now because of the Animal Protection Act, Wildlife Protection Act. But that's what these species were for. Then this is a yellow little egret.
ह्याला ओळखण्याची सगळ्यात इझी पद्धत इज द येलो फीट, ज्याला आपण येलो सँडल पण बोलू शकतात. स्पीशीज क्वाईट कॉमन, तुम्हाला सहज पाण्याच्या किनाऱ्याला फीड करताना मिळणार. त्याचा एक युनिक कॅरेक्टर आहे की त्याचा पायाचा कलर जो येलो आहे, सो पाण्याखाली काय करतो तो पाणी असं पायाला असं मूव्ह करतो. सो वॉट हॅपन्स बेसिकली बिकॉज इट्स अ येलोइश इन कलर, इट अपियर्स लाईक इट्स बेसिकली अ वर्म. आणि तो वर्म असा विगल करत असतो आणि द मोमेंट सम फिश और समथिंग कम्स इट जस्ट ग्रॅब्स इट डायरेक्टली. So it's quite interesting how he prefers particular bait hunting. Again, a common bird, it's called a white-breasted water hen. तुम्ही बऱ्याच वेळा संध्याकाळच्या वेळी याचे कॉल पण ऐकत असाल. Naturally, the name says the breast color or the more chest area is more whitish in color. And quite common. तुम्ही कुठेही लेक फ्रेश वॉटर बॉडी असेल तिकडे तुम्हाला आजूबाजूला सहज बघायला मिळतो. त्याला आपण मराठीत पानकोंबडी पण बोलतो. देन जकाना फॅमिली आपण अगोदर पण बघितलेलं आहे. दिस इज अ व्हेरी युनिक बर्ड, इट्स कॉल्ड अ फेझेंटेल जकाना. एका जमान्यात मुंबईला याचं पॉप्युलेशन खूप चांगलं होतं, बट नाव बिकॉज ऑफ हंटिंग अँड पोचिंग अँड हॅबिटेट डिस्ट्रक्शन्समुळे ह्या स्पीशीजचा नंबर, पर्टिक्युलरली फेझेंटेल जकाना चे नंबर्स कमी झाले. इट्स कॉल्ड अ फेझेंटेल जकाना बिकॉज ऑफ द फेझेंट लाईक टेल दॅट इट हॅज. इट्स क्वाईट अ युनिक अडॅप्टेशन दॅट द बर्ड हॅज. आणि ही टेल वर्षभर बघा नसते, फक्त ड्युरिंग द ब्रीडिंग सीझन विच इज नॉर्मली ड्युरिंग द मान्सून अँड प्री मान्सून, त्या टायमाला तुम्हाला हे टेल बघायला मिळते. Then jacana, bronze wing jacana, naturally because of the color of the wing, which is more bronze or more rusty radiation color. म्हणून त्याला bronze wing jacana or jasana असं बोलतो. Very beautiful bird again. Then we have a species which is called a greater painted snipe. बऱ्याच वेळा असं बोललं जातं की बर्ड्स मध्ये द मेल्स आर मोर अट्रॅक्टिव्ह इन कलर ॲज कम्पेअर्ड टू द फिमेल्स. बट दिस इज वन ऑफ दोज स्पीशीज विच इज अ वेटलँड स्पीशीज अँड ज्याच्यामध्ये हे ऑपोजिट झालेलं आहे. ज्याच्यामध्ये मेल आर द वन हू आर मोर डलिश इन कलर अँड द फिमेल्स आर द वन विच आर मोर अट्रॅक्टिव्ह इन कलर. याचा बेसिक मेन एक्झाम्पल असं आहे की मोर ऑफन बर्ड्समध्ये बेसिकली द फिमेल इज रिस्पॉन्सिबल टू टेक केअर ऑफ द यंग वन्स and she's the one who's going to be around the nest area and all. That's the reason she's more drabish or more brownish in color, so that she can be camouflaged well in the surrounding. पण greater painted snipes आणि jacanas मध्ये असं आहे की basically the father is responsible for taking care of the young ones. Hence the father is more brownish drabish in color and the females are more attractive in color. यांना polyandrous species असं पण बोललं जातं. आणि याच्यामध्ये जकानाजमध्ये स्पेशली ब्रॉन्झिंग जकानाजमध्ये आणि ग्रेटर पेंटेड स्टाईपमध्ये द फिमेल इज नोन टू ब्रीड विथ मल्टिपल पार्टनर्स अँड शी कॅन ले द एग्स विथ जस्ट सिंगल मेल और शी कॅन डिवाइड दोज एग्स विथ डिफरंट डिफरंट मेल्स ऑल्सो. सो इट्स क्वाईट अ युनिक बिहेवियर. आणि असं बोललं जातं की जिकडे जिकडे ग्रेटर पेंटेड स्नाईप बघायला मिळतात, सो दोज वेटलँड्स आर रिअली गुड अँड दे आर हेल्दी वेटलँड. सो इट्स क्वाईट अ युनिक थिंग अँड द बर्ड्स आर नॉट कॉमन, ओनली ड्युरिंग मॉन्सून्स आपल्याला सहज बघायला मिळतात. Moving on to the families of the crakes and the rails, again a species ज्याच्या आपण आयडी मध्ये नाही पडू, but then again a species which are very close to the water body. They are known to feed on the surface of the area. त्यांचे प्रॉमिनंट कॉल्स असतात आणि व्हायब्रंट कलर्स सुद्धा असतात. स्पेशली द आय इज समथिंग दॅट स्टँड्स आउट. ठाण्याखाडीमध्ये आपण एक छोटासा एक पॅच होता, तिकडे आपण हे सहज आपल्याला बघायला मिळायचं. रीड्स मध्ये, रीड बंटिंग मध्ये सहज बघायला मिळायचं. देन ॲक्च्युली मेनी ऑफ यू नो द कॉर्मरंट, पान कावळा असं आपण बोलतो. सो बर्ड्स मध्ये असं बोललं जातं की ॲज इट वॉज मेन्शन इन द अडॅप्टेशन की त्यांचे विंग्स असतात ते वॉटरप्रूफ असतात. अँड द रिझन हाव दे वॉटरप्रूफ बिकॉज दे हॅव अ पर्टिक्युलर सिक्रेटिव्ह ग्लँड असतात, इकडे ऑइल ग्लँड असतं ॲट द बेस ऑफ द टेल. ते ऑइल ग्लँड भरून ते ऑइल सिक्रेट करतात आणि त्यांच्या बर्ड्स फेदर्समध्ये पूर्ण डिस्ट्रीब्यूट करतात युनिफॉर्मली. सो इट्स लाईक अ वॅक्सी कोटिंग आणि त्याच्यामुळे ते पूर्ण बर्ड्स बिकम द एंटायर फेदर बिकम्स वॉटरप्रूफ. बट कॉर्मरंट हे असं स्पीशीज आहे की विथ द टाइम त्याचं जे ऑइल ग्लँड्स असतात ते चांगले डेव्हलप नाही झाले. दॅट्स द रिझन दिस इज द ओनली स्पीशीज अमॉंग एनी वेटलँड स्पीशीज ज्याच्यामध्ये त्याला पाण्यामधून तो डाईव्ह करून आल्यानंतर त्याला त्याचं विंग्स ओपन करायला लागतात and it needs to dry its wing and then only it can take a flight. So it's quite a unique adaptation that particularly cormorant has it. So तुम्ही कधी पण बघाल की हे कॉर्मरंटची एक स्टाईल आहे मेहुना आणि तो सहज असा बघायला मिळतो. इट्स क्वाईट कॉमन. Now, we have done with the species of the Mumbai. We're going to talk about how migration plays a very important role, and we're going to look at few interesting slides. So, जसं आपण बोलतो की आपण जेव्हा आपल्याकडे हायवेज असतात, की स्टेट हायवेज असतात, नॅशनल हायवेज असतात, विदिन बर्ड्स फॉर दर मायग्रेशन दे हॅव समथिंग कॉल एज फ्लायवेज. हे काही एक्झाम्पल्स आहेत फ्लायवेजचे. सो इफ यू लुक ॲट इंडिया इन जनरल, इंडियामध्ये आपल्याकडे 2 ते 3 फ्लायओव्हर्स ओव्हरलॅप होतात.
So we have the Central Asian flyway, which is something which is more often used by majority of the birds आपल्याकडे जे migratory birds आता ते use करतात. Then we have the East Asian flyway, जो east west migration जे आहे तो north east जे birds आहेत त्यांच्यासाठी use होता. Then we have the West African flyway, वेस्ट एशियन ईस्ट आफ्रिकन फ्लायवे, ज्याच्यामध्ये अमूर फाल्कन किंवा हे जे मेजॉरिटी पॅसेज मायग्रेंट स्पीशीज असतात ते यूज करतात. सो दीज आर अराउंड 3 flyways that actually goes through the India region, and it's quite interesting to see that the birds actually follow this particular routes for their migration. Moving on, I want you to observe the slide. Let's see if I can. But anyway, so इकडे ब्लाइट्स रीड वॉबलरचं मायग्रेशन होतं, so you could actually got to see how the movement actually happens. So जसं आपण बोललेलं की मायग्रेशन विल जस्ट कंटिन्यू विथ दिस. सो हे मायग्रेशन पॅटर्न आहे ब्लाइट्स रीड वॉबलरचं. यू कॅन सी, जस्ट ट्राय टू ऑब्झर्व द येलो डॉट्स ओव्हर हियर. यू कॅन सी हाऊ द येलो डॉट्स आर मूव्हिंग. आणि जसं आपल्याकडे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी होतं तेव्हा हे बर्ड्स थ्रू आउट इंडियामध्ये असतात. आणि जसं एप्रिल चालू होतं, विल आय जस्ट प्ले द व्हिडिओ अगेन. You can see this is a migration of a Blight's reed warbler. And a special thanks to eBird India and BirdCon India for this particular efforts that they are taking in. We'll go through one more. हे अमूर फाल्कनचं मायग्रेशन आहे. अमूर फाल्कन जे मंगोलियावरून आपल्याकडे येतात. यू कॅन सी हाऊ इट हॅपन्स. So normally by October, November, the birds appear in Nagaland, and नोव्हेंबरला मुंबईमध्ये दिसायला चालू होतात डिसेंबरपर्यंत. I'm gonna play that again. And by December, January, they are back in Africa. And it's quite interesting to see की how this bird makes a flight above Arabian Sea. मुंबईला थांबतात आणि मुंबई किंवा पूर्ण कोस्टला थांबतात आणि हाऊ दे टेक अ फ्लाईट ओव्हर देअर. हा स्पीशीज सध्या सहज कॉमनली बघायला मिळतोय आपल्याकडे. पॅसेज वरती आहे. इट्स कॉल्ड अ कॉमन कुकू और अ युरेशियन ककू और युरोपियन ककू. यू कॅन सी द मायग्रेशन मूवमेंट. कसं एकदम ते कोस्टला, वेस्ट कोस्टला जमा होतात आणि तिकडं डायरेक्ट फ्लाईट घेऊन गायब होतात. So it's quite interesting to see how migration works. It's an amazing phenomenon of mine. मायग्रेशन बद्दल असं एक इम्पॉर्टंट बोलणं असं आहे की आपल्याकडे वेन यू टॉक अबाउट स्पेशली द मुंबई रिजन, अराउंड 70% ऑफ द स्पीशीज आपल्याकडे मुंबईला येतात. दिस आर ऑल मायग्रेटरी बर्ड्स. आणि विदिन इंडिया लिमिट्स मायग्रेशन जे असतं, असं नेहमी बोलत जातात की मायग्रेशन इज ऑलवेज नॉर्थ टू साऊथ, पण असं काही नाही आहे. मायग्रेशन कुड बी इन एनी पर्टिक्युलर डायरेक्शन. It could be for a very short distance, it could be for a very long distance also, it could be a permanent location moving from one location to another, or it could be just for a particular season also. So migration could be in any particular way also. Let's move on to the next topic. We go on to heronaries. Heronaries are basically small colonies, more specific to the wetland species. आणि इट्स नॉट नेसेसरी की हेरॉनरी बोललं की एका पर्टिक्युलर स्पीशीज असू शकतं. इट कुड बी ऑफ डिफरंट डिफरंट स्पीशीज ऑल्सो. सो ही हेरॉनरी जी आहे ही सुरसरोवर बर्ड सँक्च्युरी जे नॅशनल हायवे टू आग्रामध्ये आहे तिकडचं आहे. यू कॅन सी की विदिन दिस फ्रेम देर आर 3 स्पीशीज आपल्याकडे आहेत. सो देर इज अ ब्लॅक हेडेड आयबिस राईट इन द सेंटर. कॅटल इग्रेट्स आहेत एकदम बेसला, आणि ग्रेट इग्रेट सुद्धा. सो विदिन दिस हेरॉनरीज ऑल्सो त्यांचं एक बोलतात ना, लाईक व्हॉट यू कॉल्ड, एक लाईक अ डेसिग्नेशन असतं की लेट्स ए पर्टिक्युलर स्पीशीज वुड बी ॲट अ पर्टिक्युलर हाईट ऑफ हेरॉनरी. काही स्पीशीज एकदम खाली असतात. सो इट्स क्वाइट इंटरेस्टिंग टू सी हाऊ दिस हॅपन्स. This is another species which is known to breed in heronaries. It's called the open bill stork. Painted storkचे पण असेच मोठे हेरोनरीज असतात. आणि भरतपूरला तुम्ही कधी जाल तर तुम्हाला सहज हे बघायला मिळतं. आणि इट्स क्वाइट अमेझिंग टू सी हाऊ दीज आर. And if you want to protect wetland species, it's very, very important that you need to take care of these heronaries. कारण heronaries are basically this massive breeding grounds for all the wetland species. This is the picture from Bharatpur.
I'm sure many जी कोणी भरतपूरला गेले असाल किंवा कधी गेला नसाल तर I would recommend you to go and travel to Bharatpur. And that's the painted stock quality over there. Now we are kind of done with the presentation. Now let's kind of look at what kind of threats because आपण नेहमी पेपरमध्ये वाचतो की अरे इकडे खाडी बुजवली किंवा इकडे डम्पिंग चाललंय किंवा इकडे हंटिंग होत आहे पोचिंग होत आहे. So let's try to look at these poaching threats to these wetland habitats. One of the biggest threats to any wetland habitat, in fact any habitat in general, is basically dumping and basically land acquisition. का आता पॉप्युलेशन एवढं इन्क्रीज होत आहे की त्याच्यामुळे लँड मास जे आहे त्याची खरंच रिक्वायरमेंट आहे आणि वॉट इज हॅपनिंग इज वी आर ऍक्च्युली कटिंग डाऊन मॅनग्रोव्स वी आर ऍक्च्युली डम्पिंग कटिंग डाऊन फॉरेस्ट अँड ऑल just so that we can get a new landmass over there and we can come up with a new building or a new chawl over there. So this is a very good example. This is a nice satellite image of Dharavi area. You can see how they have actually acquired, overtaken the entire land over here. Then sand mining is another biggest challenge that any wetland actually faces because just sand has essential nutrients हे ते सगळे निघून जातात. So पाणी फक्त खोल होतं पण त्याचा काही ऍक्च्युअली उपयोग नाहीये कारण there is no vegetation, there is no marine life surviving over there. So that's the biggest threat to any wetland species. As more often from Mumbai are very well familiar with dumping ground किंवा mangrove destruction. This is one of those signs from the Thane Creek area. And plastic pollution, one of the biggest threats to any wetland habitat is pollution, and plastic pollution is naturally one of those. This is a picture from the Mithi Nadi from the Bandra Kulla complex. You can see how badly it is affected. कारण पाण्यामध्ये काहीच होत नाही because the sunlight is not able to reach the ground. काहीच होत नाही. There is no vegetation and there is no marine life over there and the wetland काहीच होत नाही. That's it. Thank you so much.